नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे. 1 ऑगस्टला टिळक पुण्यतिथी झाली. 1920 ची ती 1 ऑगस्टची सकाळ, ज्या दिवशी मुंबईमध्ये धो पाऊस पडत होता आणि त्या दिवशी अस्त झाला एका पर्वाचा, टिळक पर्वाचा. टिळक पर्व या नावानेच लिहिलेल्या पुस्तकाविषयी आज आपल्याला गप्पा मारायच्या आहेत, जाणून घ्यायचं आहे अरविंद गोखले सरांकडनं त्या पर्वाबद्दल. खरं तर अरविंद गोखले सरांचा टिळकांवर खूप अभ्यास आहे. त्यांचा व्यासंग आहे दांडगा. त्यांनी 3 पुस्तकं लिहिलेली आहेत टिळकांविषयीची. मात्र त्यातलं तिसरं आणि नुकतंच प्रकाशित झालेलं हे पुस्तक म्हणजे टिळक पर्व, ज्यात त्यांनी टिळकांचा जो शेवटचा काळ होता, म्हणजे साधारणपणे 1914 ते 1920 दरम्यानचा काळ, त्या काळाचं महत्त्व, त्या काळात नक्की काय घडामोडी घडल्या आणि त्या काळाला टिळक पर्व का म्हणायचं याविषयी या पुस्तकात लेखन केलं आहे. तेव्हा टिळकांविषयी आणखीन जाणून घेण्याची आज आपल्याला संधी मिळालेली आहे. तेव्हा स्वागत करूया अरविंद गोखले सरांचं. सर, खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. आणि खरं तर आजचं निमित्त आहे आपलं की ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे, टिळक पुण्यतिथी झाली आणि हे जे टिळक पर्व पुस्तक आहे ते खूप महत्त्वाचं विशेष अशासाठी वाटलं की तुम्ही 1914 ते 1920 हा जो शेवटचा कालावधी आहे त्यावर हे पुस्तक आधारित आहे, अशा पद्धतीने लिहिलं आहे. तर हा काळ का महत्त्वाचा वाटतो तुम्हाला? बरोबर. याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की मी त्याच्या आधीचा काळ जो 1908 ते 14 हा जो कालखंड होता, ज्याच्यामध्ये टिळकांना मंडालेला पाठवलं होतं, त्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते मंडालेचा राजबंदी. आणि मंडालेचा राजबंदी लिहिल्यानंतर स्वाभाविकपणानं मला असं वाटलं की आपण 1908 ते 14 हा कालखंड घेतला. 1908 ते 14 घेतल्यानंतर 14ला ते जेव्हा सुटून आले त्यानंतरचा कालखंड काय होता, कारण माझ्या मते हा सर्वोच्च असा कालखंड होता. प्रबोधनकार ठाकरे यांनी 1908 पूर्वीचे टिळक आणि 1908 नंतरचे टिळक याच्यामध्ये अंतर आहे असं सांगितलेलं होतं. मग ते लक्षात घेता 1914 ते 20 नेमकं काय काय घडलं हे मला तपासून पाहायचं होतं. आणि 1914 ते 20 हे करत असताना मंडालेच्या तुरुंगात, म्हणजे खरं सांगायचं झालं तर मंडालेचा राजबंदीचं हे एक्सटेन्शन आहे. आणि त्यामध्ये टिळक पर्व लिहित असताना मला साधारणपणे 6 वर्ष यासाठी लागली. म्हणजे मी 1901 पासून लिहायला सुरुवात केली. ती 1901 म्हणजे 1901च्या कालखंडापासून लिहायला सुरुवात केली. ती 2001 मध्ये लिहायला सुरुवात केली आणि 2020 मध्ये टिळक पर्व लिहून दोन्ही खंड माझे तयार झाले. आता सांगायचा मुद्दा असा की टिळकांना मंडालेला पाठवायचंय हा 1908चा जरी निर्णय असला आणि 1908 मध्ये जरी त्याला शिक्षा झाली असली तरी 1907 मध्ये जी चिंचपोकळीला, मुंबईच्या चिंचपोकळीमध्ये जैन मंदिराच्या समोरच्या मैदानात जी सभा झाली होती टिळकांची, त्या सभेमध्ये जे काही घडलं तिथे त्यांना मंडालेला पाठवायचं ब्रिटिशांनी निश्चित केलेलं होतं. ते कसं, तर ही कामगारांची सभा होती आणि या कामगारांच्या सभेला साधारणपणे 2.25 लाख लोक त्यावेळेला उपस्थित होते. आणि ही 14 डिसेंबर 1907 ची सभा आहे. 1907 मध्ये 14 डिसेंबर 1907 रोजी झालेल्या या सभेला जर एवढी उपस्थिती राहू शकते, आणि ती सभा कशासाठी होती तर मद्यपान विरोधी, कामगारांनी मद्यपान करू नये, बायका पोरांना मारू नये, अशा विषयावरती घेतलेली ही सभा होती. आणि त्याला मुंबईतल्या 85 गिरण्यांमधले बहुसंख्य कामगार आणि त्यांचे नातलग उपस्थित होते. आता हे लक्षात घेतल्यानंतर त्या ठिकाणी जो मुंबईचा कमिशनर होता, पोलीस कमिशनर H.G. गेल त्याचं नाव, त्यानं सिमल्याला गव्हर्नरच्या ऑफिसला पत्र लिहिलं आणि सांगितलं की टिळकांच्या सभेला जर एवढी गर्दी होत असेल, आणि टिळकांनी काय केलं त्या सभेमध्ये खुबीनं असा शब्दप्रयोग वापरला की या देशामध्ये आलेलं गोरे सैन्य जे आहे ते गोरे सैन्य हे साधारणपणे 1.5-2 लाखाच्या आसपास आहे आणि तुम्ही आज तुमची उपस्थिती इथे तेवढी आहे, हे त्यांनी सांगितल्यामुळं त्याचा संबंध या गेलनी टिळकांच्या या वक्तव्याशी लावताना असं सांगितलं की टिळकांनी जर मनात आणलं
तर आपलं सरकार कोणत्याही क्षणी ते उलथवून लावू शकतात. मुंबईची लोकसंख्या त्यावेळेला 12-12.5 लाखाच्या आसपास होती. म्हणजे हे सांगण्याचं कौशल्य त्याचं असं, म्हणजे तो सांगत होता त्याच्यातला विखार असा होता की टिळकांना अटक केली नाही तर या पुढल्या काळामध्ये काहीही घडू शकतं. आणि त्याच्यानंतर 1908च्या 22 जुलैला त्यांना शिक्षा झाली. हा सगळा धागा पकडून मी हे टिळक पर्व लिहिलं. पण मग सर म्हणजे आता तुम्ही जो प्रसंग सांगितला जी हो ती जी सभा सांगितली ती फार महत्वाचीच आहे. मात्र 1914 ते 1920 या कालावधीतला असा कुठला प्रसंग आहे का किंवा अशी कुठली घटना आहे का जी दूरगामी परिणाम करून गेली किंवा तुम्हाला वाटतं की टिळकांचा जे आपण पर्व म्हणतोय त्या पर्वातली खूप महत्त्वपूर्ण घटना ठरली? टिळक पुण्यामध्ये परतल्यानंतर त्यांनी पहिली घोषणा केली. त्यांनी 2 गोष्टी केल्या. एक स्वतःचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि या जाहीरनाम्यामध्ये मी काय काय करू इच्छितो ते सांगितलं. त्यामध्ये त्यांनी पहिला मुद्दा असा घेतलेला होता की मला काहीही करून काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा आहे. आपल्याला माहिती आहे की 1907 मध्ये सुरतेची जी काँग्रेस झाली त्यामध्ये त्यांना बाहेर हाकलण्यात आलं, म्हणजे काँग्रेसमधून काढण्यात आलं. त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे ते जे बंड आहे ते सगळ्यांना आता माहीत झालेलं आहे. सुरते काँग्रेस फुटली. ती टिळकांमध्ये फुटली का गोखल्यांमुळे फुटली हा पुन्हा एक वाद आहे. परंतु ते म्हणाले की काही करून मला काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा आहे. काँग्रेस ही मोठी संघटना आहे आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मला काँग्रेसवर ताबा मिळवायचा आहे. म्हणजे प्रत्येक काँग्रेसमधला प्रत्येक माणूस हा मला आपलासा करायचा आहे. म्हणजे पहिली गोष्ट कुठली असेल तर ती काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची आहे. आणि त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला जाऊ नये यासाठी नामदार गोखले प्रयत्न करत होते. आता यातला मधला एक थोडासा भाग असा आहे की त्याच सुमाराला म्हणजे 1915 मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईला आले. मुंबईला आले त्यावेळेला त्यांच्या स्वागताला अनेक लोक उपस्थित होते. त्यामध्ये म्हणजे त्यांचे जे मुंबईतले सत्कार समारंभ झाले त्या सत्कार समारंभाचे अध्यक्ष लोकमान्य टिळक होते. आणि त्यानंतर टिळकांना असं वाटलं की आता गांधीजी आपल्या बरोबर आहेत आणि यामध्ये आपल्याला काही प्रश्न येणार नाही. पण मग टिळकांनी काँग्रेसमध्ये येऊ नये, टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला जाऊ नये यासाठी नामदार गोखले प्रयत्नशील राहिले. हे चूक की बरोबर हा भागच नाहीये. त्यांना असं वाटलं की गोखले हे विरोध करतायत आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला आता काहीतरी म्हणजे जोरदार प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तर त्यांनी 9 फेब्रुवारी 1915च्या अंकामध्ये एक अग्रलेख लिहिला. त्या अग्रलेखाचं शीर्षक होतं की या अग्रलेखाचं शीर्षक सुद्धा चोराच्या उलट्या बोंबा असं शीर्षक होतं. आणि चोराच्या उलट्या बोंबामध्ये त्यांनी एक वाक्य असं लिहिलेलं होतं की टिळक काय किंवा गोखले काय, टिळक काय किंवा गोखले काय दोघांच्याही गोवऱ्या ओंकारेश्वरी पोचलेल्या आहेत. तेव्हा कशासाठी भांडायचं? मी काँग्रेसमध्ये येतो याचा अर्थ काँग्रेस मी बळकावणार आहे असं नाही. तर काँग्रेसमध्ये येण्यानं मला ताकद मिळणार आहे आणि काँग्रेसलाही ताकद मिळणार आहे. हे लिहिल्यानंतर दोघांच्याही गोवऱ्या ओंकारेश्वरी म्हणजे आत्ताचं वैकुंठ स्मशानगृह लक्षात घ्या. त्यावेळेला ओंकारेश्वरावरती सगळ्यांचं दहन होत असे पुण्यामध्ये. तर ओंकारेश्वरी गोवऱ्या पोचल्यात म्हणल्यानंतर गोखल्यांना असं वाटलं की आपल्याला हे मारायची इच्छा करतायत. म्हणून त्यांनी केसरीला एक लांबलचक पत्र लिहिलं की तुम्ही हे काय चालवलंय, माझ्या विरोधातलं हे कारस्थान कशासाठी. टिळकांनी त्याच्यावरती दुसरा अग्रलेख लिहिला. तो लिहिल्यानंतर म्हणजे त्यात असं वाक्य आहे की मी जेव्हा म्हणतो टिळक काय किंवा गोखले काय तेव्हा टिळक काय असं म्हणतो तेव्हा टिळक पहिल्यांदा घेतो आणि गोखले नंतर घेतो. टिळक हे वयानं गोखल्यांपेक्षा मोठे आहेत. तुमचं वय काही मरणाचं नाही आहे पण माझं असू शकतं ना. त्यामुळं टिळक काय गोखले काय असं म्हणताना मी टिळकांना प्राधान्य दिलेलं आहे. तेव्हा तुम्ही एवढं संतापाचं कारण नाही. पण दुर्दैवानं असं झालं की 9 फेब्रुवारीच्या अग्रलेखानंतर
10 दिवसांनी म्हणजे 19 फेब्रुवारी 1915ला गोखल्यांचं निधन झालं. गोखल्यांचं निधन झालं त्यावेळेला टिळक सिंहगडावरती होते. त्यांना हे कळवण्यात आलं. कळवण्यात आल्यानंतर टिळक टाकोटाक खाली उतरले आणि ते स्मशानात गेले. स्मशानात गोखल्यांच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी होती. प्रेत बाजूला ठेवलेलं होतं. त्यावेळचा प्रसंग असा आहे की टिळक काहीही बोलायला उभे राहिले तरी लोक टाळ्या वाजवायचे. लोकांच्या टाळ्या वाजल्याबरोबर टिळकांनी पहिलं वाक्य उच्चारलं, नामदार गोखले आज आपल्यामध्ये नाहीत, असं म्हणल्यावरती लोकांनी टाळ्या वाजवल्या. तेव्हा टिळक कडाडले, म्हणाले अरे टाळ्या कसल्या वाजवता, प्रसंग कुठला आहे, काय चाललेलं आहे, इथे गोखले चिरनिद्रा घेत आहेत आणि तुम्ही टाळ्या कसल्या वाजवतात, हे संतापून ते बोलले. आणि नंतर त्यांनी गोखल्यांवरती अतिशय उत्तमरित्या श्रद्धांजली वाहिली. हा प्रसंग लक्षात घेऊन आणि त्यानंतर टिळकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला काय काय करायचं याची तयारी केली. ते बेळगावला गेले, ते अहमदनगरला गेले, त्यांनी संबंध देश हा अक्षरशः पिंजून काढला. आणि हा देश पिंजून काढल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपलं सगळीकडे मोठ्या प्रमाणावरती स्वागत होतंय, काँग्रेसला जिवंत करण्याची आवश्यकता आहे. जिवंत करण्याची इन द सेन्स की त्या काळामध्ये म्हणजे 1908 ते 1914 या कालखंडामध्ये काँग्रेस अक्षरशः मृतवत झाली होती. म्हणजे अगदी लोळागोळा झालेली होती. अशा वेळेला आपल्याला काँग्रेसमध्ये जीव भरण्याची आवश्यकता आहे आणि हे लोकांना मान्य आहे. मग त्यांनी लखनौ काँग्रेसची तयारी केली. लखनौ काँग्रेसची तयारी हा माझ्या मते टिळकांच्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण म्हणावा लागेल. त्या काळामध्ये त्यांचे जे सहकारी होते मुंबईतले ते अनंत दाजीबा पिटकर आणि दिनकरराव साठे हे दोघजण त्यांचे सहकारी होते. आणि त्यांना टिळकांनी सांगितलं की आपल्याला लखनौला जायचंय आणि खास गाडी करून जायचंय. रेल्वेकडे परवानगी मागण्याचं काम हे अनंत दाजीबा पिटकर आणि दिनकरराव साठे यांनी केलं. त्याच्यासाठी लागणारे पैसे भरले आणि होम रूल स्पेशल नावाची गाडी मुंबईहून लखनौ काँग्रेससाठी सोडण्यात आली. लखनौ काँग्रेसचं महत्वाचं काही जर असेल तर टिळकांनी तिथे केलेलं भाषण. आता लखनौ काँग्रेसच्या पूर्वी टिळक आणि मोहम्मद अली जिना यांच्या मुंबईमध्ये अनेक बैठका होत होत्या. ज्या काळामध्ये ते सरदार गृहात उतरायचे त्या काळामध्ये जिनांचं जे चेंबर आहे हायकोर्टातलं, त्या हायकोर्टातल्या चेंबरमध्ये जिना बसायचे. मग जिना कधी सरदार गृहात यायचे आणि टिळक कधी जिना चेंबरमध्ये जायचे. अशा तऱ्हेनं त्यांनी लखनौ काँग्रेसमध्ये आपल्याला काय करायचंय याचा एक समझोता तयार केला आणि तोच आज आपल्याला टिळक आणि जिना यांच्यातला समझोता म्हणून आपल्याला माहीत आहे. आता यामधली आणखीन एक गोष्ट अशी आहे की हा समझोता काय होता. या समझोत्यावरती अनेकांनी अनेक तऱ्हेच्या चर्चा केलेल्या आहेत, अनेक तऱ्हेनं भाषणं केलेली आहेत आणि काहींनी तर त्याच्यावरती टीका पण केलेली आहे. तो टीकेचा भाग आपण बाजूला ठेवूया. आपण असं बघूया की टिळकांनी नेमकं त्या सभेमध्ये काय सांगितलं. टिळकांनी असं सांगितलं की या देशामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आवश्यकता आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असेल तर काहींना थोडंसं झुकतं माप मी म्हणत नाही, परंतु काहींना हे कौन्सिलमधल्या सदस्यत्वाचं आरक्षण देण्याची आवश्यकता आहे. आणि ते आरक्षण राज्यानुरूप म्हणजे त्यावेळेला प्रांत म्हणायचे, प्रांतानुरूप आपण देऊ करतो आहोत. आणि आमच्यातला हा समझोता असं सांगतो की पंजाबमध्ये जास्तीत जास्त पंजाबमध्ये आरक्षण किती दिलेलं आहे मुस्लिमांसाठी तर ते 50% आहे. बंगालमध्ये किती आहे तर ते 40% आहे. मुंबई प्रांतात किती आहे. आता हा मुंबई प्रांत सुद्धा गंमत पहा, मुंबई प्रांत हा कराची हैदराबाद पासून निघालेला मुंबई प्रांत होता त्यावेळचा. आणि तिथे मुस्लिमांची असलेली संख्या लक्षात घेऊन त्यावेळेला त्यांना 33% आरक्षण दिलेलं होतं. या संबंधीचं स्पष्टीकरण टिळकांनी संपूर्ण त्या भाषणामध्ये दिलं आणि ते सांगितल्यानंतर त्यांनी एक वाक्य जे उच्चारलं
ते असं आहे की होम रूल इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट. आय शॅल हॅव इट. मी म्हणतो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते मी मिळवणारच. म्हणजे स्वराज्य मला मिळवायचंय, तो मी मिळवणार नाही. अधिकार हा जन्मसिद्ध आहेच माझा, मला मिळवायचे ते स्वराज्य मिळवायचंय हे त्यांनी सांगितलं. आणि त्याच्या आधी त्यांनी जे आरक्षणाचं हे सूत्र सांगितलं त्याही आधी त्यांनी एक गोष्ट सांगितली, ती अशी आहे की ब्रिटिश आम्हाला असं म्हणतात की हा देश तुमचा नाही, तुम्ही आर्य आहात. तेव्हा आर्य हे परके, बाहेरून आलेले. तर ते जर परके आहेत तर तुम्ही परके आहात, तुम्ही उपरे आहात, तेव्हा या देशावरती तुमचा अधिकार नाही. तेव्हा टिळकांनी असं सांगितलं, ठीक आहे तुम्ही असं म्हणता ना, मग आमचा अधिकार नाही तर तुमचा तरी कुठं आहे? ज्यांचा अधिकार आहे असं तुम्ही मानता त्या सगळ्या दलितांना, गौडांना, आदी दलितांना, आदी सगळा जो खालचा समाजातला सगळ्यात खालचा बिल्ल, गोंड हा समाज आहे, या समाजाला तुम्ही सत्ता द्या आणि एक करा, तुम्ही इथून तातडीनं चालते व्हा. हे 29 डिसेंबर 1916चं भाषण टिळकांचं हे प्रसिद्ध आहे. आणि या भाषणामुळं त्यावेळेला त्या मंडपात असलेल्या सगळ्या प्रतिनिधींनी जो टाळ्यांचा कडकडाट केला, त्यानंतर असं वाटलं की मंडप हा कोसळून पडतोय की काय, एवढं सगळं वातावरण तयार झालं आणि संपूर्ण वातावरण हे टिळकमय झालं. आणि त्याही आधीची आणखी एक बारीकशी गोष्ट सांगायची राहिली, ती म्हणजे अशी की टिळक नियामक समितीचं काम पाहत होते आणि नियामक समितीचं काम पाहत असलेल्या खोलीमध्ये त्यांनी एक यादी केली, नियामक समितीमध्ये असलेल्या सदस्यांची यादी केली. त्याच वेळेला महात्मा गांधी तिथं आले आणि महात्मा गांधी म्हणाले, काय तुमची तयारी झालेली दिसतीये? तर टिळक म्हणाले, हो तयारी झालेली आहे. नियामक समितीमध्ये तर सगळे मुंबईचेच माणसं दिसताय तुम्ही. तेव्हा टिळक गांधीजींना म्हणाले की तुमची माणसं कोण कोण आहेत ती सांगा, नियामक समितीमध्ये आम्ही तुमच्या सकट त्या सगळ्यांना घेऊ आणि आमची माणसं तेवढी कमी करू. आणि त्यांचं नाव, खुद्द गांधीजींचं नाव टिळकांनी त्या यादीमध्ये घातलं आणि खऱ्या अर्थानं गांधीजींचा या देशातल्या काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. असं मी का म्हणतो, कारण त्याआधी सगळी सूत्र ही टिळकांच्याच हाती होती. आणि हे सगळं वातावरण टिळकमय झाल्यानंतर टिळकांना सगळीकडे बोलावणी येऊ लागली आणि त्याच सुमाराला टिळकांनी आपला एक होम रूल लीग, म्हणजे काँग्रेस अंतर्गत एक होम रूल लीग नावाचा पक्ष तयार केलेला होता. आणि या पक्षाच्या वतीनं, म्हणजे ती होम रूल लीग स्पेशल जी सोडलेली होती ती सुद्धा होम रूल लीग स्पेशल म्हणूनच गाडी सोडलेली होती. त्यानंतर ते अनेक ठिकाणी गेले, कलकत्त्याला गेले वगैरे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण त्यांनी त्यानंतरचा सगळा कालखंड हा अक्षरशः पिंजून काढला. तो किती तर एक म्हणजे त्या ह्याच्यातून बंडालेहून आल्यानंतर झालं होतं असं की टिळकांना मंडालेहून आल्यानंतर झालं होतं असं की टिळकांना असं वाटलं की आता आपल्याला देशभर हिंडायची आवश्यकता आहे, देशभर फिरून पिंजून काढून आपल्याला देश आपलासा करायचा आहे. पण त्याच वेळेला त्यांच्या हातामध्ये एक चोपडं पडलं, ते होतं चिरोलचं. आणि त्या चिरोलच्या पुस्तकामध्ये या देशातल्या सगळ्या पेटवापेटवीच्या उद्योगाला, लोकांना जागं करण्याच्या उद्योगाला जर कोण जबाबदार असेल आणि जर कोण या असंतोषाचं जनक असेल तर ते हे टिळक आहे. आणि मग असं झालं की टिळकांना असं वाटलं की त्याला चिरोलच्या विरोधात आपण खटला भरायची आवश्यकता आहे. म्हणून टिळकांनी चिरोलच्या विरोधात खटला भरला आणि त्या खटल्यासाठी ते लंडनला गेले. लंडनमध्ये गेल्यानंतर म्हणजे 1918 आणि 1919 यामधली ही घटना आहे. आणि त्यामध्ये असं झालं की त्यांना असं वाटलं की आता ब्रिटिश हे पहिल्या महायुद्धात अडकलेले आहेत आणि आत्ताची वेळ हीच आपल्याला स्वराज्य मिळवण्यासाठी योग्य आहे. म्हणजे ब्रिटिशांची गैरसोय ती आपली सोय हे टिळकांनी मानलं आणि त्यातून हा सगळा संघर्ष उभा राहिला. त्यावेळेला जॉर्ज बर्नार्ड शॉ पासून ते अनेक लोक हे टिळकांच्या बरोबर राहिले.
शापूरजी सकलतवाला जो कम्युनिस्ट पक्षाचा तेव्हाचा नेता होता आणि टाटांचा भाचा होता, त्यांनी हे सगळं आयोजित केलं आणि टिळक मजूर पक्षाच्या बैठकांना हजर राहिले, मजूर पक्षाच्या अधिवेशनांना हजर राहिले, कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनांना हजर राहिले. इतकंच नव्हे तर अल्बर्ट हॉलमध्ये जे मजूर पक्षाचं अधिवेशन झालं त्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव संमत झाला आणि या ठरावाला सगळ्यांनी मान्यता दिली, मजूर पक्षांनी मान्यता दिली आणि त्याच वेळेला टिळकांनी मजूर पक्षाला हो नाही 2000 पाऊंडाची मदत दिली. ते ऐकावंसच वाटतं. हे सगळं सूत्र तुम्ही हे पूर्ण करा. तर त्यामुळं हे सगळं वातावरण टिळकमय झालं होतं. आणि लेनिनला, मुख्यतः रशियाचा जो नेता लेनिन, त्याला 2 गोष्टींसाठी टिळकांना भेटायचं होतं. मग त्यांनी आपला परराष्ट्र मंत्री जॉर्ज चिचेरिन याला टिळकांकडे लंडनला पाठवलं आणि शापूरजी सकलतवाला यांच्या घरी ही बैठक झाली. हे सगळं वातावरण थक्क करणार आहे आणि त्यातून मला असं वाटलं की हे टिळक पर्व आपण लिहिलं पाहिजे. नाही, खरं तर सर तुम्ही जे सांगताय ते इतकं महत्त्वाचं आहे. म्हणजे सामान्यपणे माहिती नसलेल्या गोष्टी आहेत ते तुमच्या पुस्तकातनं सुद्धा वाचायला मिळतं आणि तुम्ही जे सांगताय ते पण खूप महत्त्वाचं आहे. पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मला खूप महत्त्वाचा जो प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला तो असा की तुम्ही ह्या इतक्या घटना अगदीच म्हणजे साधारण 1908 सालापासूनच्या सांगितल्या की म्हणजे स्वातंत्र्याचा जो संग्राम होता किंवा स्वातंत्र्यासाठी जे आपण लढत होतो त्यात टिळकांचं स्थान किती महत्त्वाचं होतं हे अधोरेखित करणाऱ्या या सगळ्या घटना आहे. पण जर पूर्ण टिळकांचं व्यक्तिमत्व आणि पूर्ण टिळकांचा जो काही सामाजिक क्षेत्रातला वावर होता त्या सगळ्याचा विचार केला तर टिळकांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला काय वाटतं? सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे लखनौ काँग्रेसचं आहे. सगळ्यात मोठं म्हणजे ते द्रष्टे किती होते तर त्यांच्या हे लक्षात आलं बंगालच्या फाळणीनंतर इथला मुसलमान रुष्ट आहे, त्याला आपलंसं करण्याची आवश्यकता आहे, म्हणून त्यांनी जिनांबरोबर हा करार केला, समझोता केला आणि त्यातून हे सगळं चित्र उभं राहिलं. आणि त्यामध्ये काही बाबतीमध्ये त्यांना झुकतं माप देऊन का होईना आणि जिना त्यावेळेला खुश होते. यातला आणखीन एक भाग सांगतो कारण तो आवश्यक आहे. ज्या वेळेला लखनौमध्ये काँग्रेस भरलेली होती त्याच वेळेला त्याच शहरामध्ये पलीकडच्या बाजूला मुस्लिम लीगचं अधिवेशन होतं. मुस्लिम लीगनं या कराराचं स्वागत केलं आणि त्याच्याच पलीकडे हिंदू महासभेचं अधिवेशन होतं आणि हिंदू महासभेच्या अधिवेशनाला टिळकांना बोलवण्यात आलं. मुस्लिम लीगच्या अधिवेशनाला पण टिळक आणि जिना हजर होते. हिंदू महासभेच्या अधिवेशनामध्ये टिळकांचा निषेध करणारा ठराव संमत झाला. त्यावेळेला हिंदू महासभेच्या नेत्यांनी टिळकांना विचारलं तुम्हाला यावरती काही बोलायचंय का? तर त्यांनी सांगितलं हिंदू महासभा हा काही माझा पक्ष नाही आहे, मला जे सांगायचं आहे ते काँग्रेसमध्ये सांगेन. तुम्ही माझा निषेध केला म्हणून मी त्यावरती इथं बोलायलाच पाहिजे, तुमच्या सगळ्या ऑडियन्स समोर, तुमच्या श्रोत्यांसमोर बोलायलाच पाहिजे असं मला वाटत नाही. लोकशाही आपण म्हणतो ती ही आहे आणि हे टिळकांनी लक्षात घेतलेलं होतं. म्हणून ते जाण्याच्या आधी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो असा आहे की टिळकांनी 1920च्या मे आणि जूनमध्ये एक नॅशनल डेमोक्रॅटिक पब्लिशिंग कंपनी नावाची पब्लिशिंग कंपनी स्थापन केली आणि त्या पब्लिशिंग कंपनीच्या मार्फत द डेमोक्रॅटिक नावाचं आपल्या पुस्तकामध्ये ते छायाचित्र दिलेलं आहे. त्या नावाचं त्यांनी एक दैनिक सुरू करायचं ठरवलं आणि या दैनिकामध्ये एक कलम असा आहे की दर शुक्रवारी आम्ही म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षात डेमोक्रॅटिक या पत्राचे संपादक म्हणून टिळक सांगतायत की आम्ही दर शुक्रवारी एक मुस्लिमांसाठीची पुरवणी प्रकाशित करणार आहोत. त्यामध्ये मुस्लिमांच्या धार्मिक सणाचं महत्त्व हे आम्ही समजावून देणार आहोत. हे आजच्या काळातही कोणाला शक्य नाही आहे. ते त्या काळामध्ये 1920 मध्ये टिळकांनी केलं होतं. दुर्दैवानं हा लोकांचा देव देवाघरी गेला म्हणून माझ्या शेवटच्या प्रकरणाचं शीर्षक सुद्धा देव देवाघरी गेला असं आहे. नाही, खरंच गोखले सर, तुम्ही इतकं आत्ता उत्तम पद्धतीने आम्हाला ते पर्व समजावून सांगितलं, त्यातल्या महत्त्वाच्या घटना समजावून सांगितल्या. म्हणजे टिळकांविषयी ज्यांना जाणून घ्यायचं आहे की इतका मोठा आभाळा एवढा माणूस होता, व्यक्तिमत्व होतं आणि त्यांनी काय काय केलं ते जर जाणून घ्यायचं असेल तर खरंच तुमची जी पुस्तकं आहेत ती फार महत्त्वाची आहेत. तुम्ही केलेला अभ्यास खूप महत्त्वाचा आहे
आणि तो केलात, आमच्यापर्यंत हा जो इतिहास आहे त्या इतिहासातला सगळ्यात महत्त्वाचा भाग पोचवलात, त्यासाठी आभार. आणि आज इतक्या सविस्तर गप्पा मारून आम्हाला खरंच टिळकांविषयीच्या महत्त्वाच्या गोष्टी समजावून सांगितल्या, त्यासाठी सुद्धा खूप आभार सर. धन्यवाद. आनंदाचं पानच्या टीमकडे जी नवी दर्जेदार पुस्तकं येतात त्यांचा अगदी धावता आढावा आज आपण घेणार आहोत. त्यातलं पहिलं पुस्तक आहे कवडशांचं फूल. संजीवनी बोकील यांचं हे पुस्तक आहे आणि प्रकाशन संस्था आहे दिलीपराज प्रकाशन. रोहन प्रकाशनाचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक आहे ब्रँड काटदरे. हे अपर्णा वेलणकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि मराठी उद्योजक काटदरेंच्या यशस्वी प्रवासाबद्दलचं हे पुस्तक आहे. काकासाहेब चितळे सहवेदनेतून समृद्धीकडे हे पुस्तकही अगदी अलीकडे प्रकाशित झालेलं आहे. सकाळ प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि अत्यंत वाचनीय असं हे पुस्तक झालंय. यानंतर एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे जे चित्रकार सुहास बहुळकर यांनी लिहिलेलं आहे. या पुस्तकाचं नाव आहे कथा शिवचित्रांच्या व्यथा शिवस्मारकाच्या. राजहंस प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. तर हे जी पुस्तकं आमच्याकडे येतात, आम्हाला पाठवली जातात, त्यातली काही दर्जेदार पुस्तकं आहेत. या पुस्तकांविषयी सुद्धा पुढच्या भागांमध्ये सविस्तर गप्पा होतीलच, पण आमची धडपड आहे ती म्हणजे नवीन दर्जेदार चांगली पुस्तकं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची. पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटूच. तोवर वाचत रहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.